सर्वप्रथम महापालिकेमध्ये आपण सातत्यानं पाहिलं असेल का पहिल्या दिवसापासून महापालिकेमध्ये जो जिजिया मालमत्ता कर लावला त्याच्यासाठी सातत्यानं महाविकास आघाडी रस्त्यावर आपण पाहिलेले मोर्चा असतील, आंदोलन असतील, धरणे आंदोलन असेल, महापालिकेला घेराव असेल, ह्या सगळ्या पद्धतीत आपण महाविकास आघाडी आपण त्याला पाहिलेलं असेल. आज स्थानिक आमदारांची चौकी काम असताना देखील या पर्यटवासियांना मुबलक असा पाणी ते देऊ शकले नाही. जे त्यांचं अपयश आहे त्याच पद्धतीनं या महापालिकेमध्ये फक्त एक कर्मी आणि एक सुट्टी कार्यक्रम असेल तर महापालिकेची इमारत, रस्ते, नाले हे आपल्या ठराविक माहितीच्या ठेकेदारांना आपल्या घरातल्या कंपन्यांना देऊन फक्त टक्केवारीसाठी ही कामं या कारखान्यामध्ये आपण पाहिलेली आहेत. आज प्रशासक नेमून सुद्धा जवळपास 700-800 कोटीची कामं हे सांगतात, परंतु ते काम करताना हे सगळे अधिकारी प्रशासनाचे आहेत. परंतु भाजपचे आमदार, नगरसेवक जसं का यांच्या खिशातल्या एफडी करून हे पैसे घरातून लोकांसाठी लोकांना पुढे करत आहेत आणि कुठेतरी जनतेची दिशाभूल करण्याचं काम हे भाजप सत्ताधारी करत आहेत. आज लोकांना पाणी नाही, चांगल्या शाळा नाही किंवा त्या पद्धतीनं शिक्षण, आरोग्य सुविधा पुरवला पाहिजे ते कुठे दिसत नाही. आता नवीन जे बस लोक आणलेले आहेत एकदम हायटेक, म्हणजे तुम्हाला पाणी नसेल चालेल परंतु तुम्हाला असं एक भव्य तिकीट हे डेपो बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये देखील लाखो रुपयाचा भ्रष्टाचार या अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे. त्याचप्रमाणे हे जे कॉम्पिटिशन केलेले आहे त्याच्यामध्ये त्यांनी कुठेही अंडर पाण्याची लाईन नाही किंवा इलेक्ट्रिक केबल टाकलेलं नाही. बऱ्याच ठिकाणी अमृत योजनेच्या ज्या पाण्याच्या पाईपलाईन आहेत त्या बऱ्याच ठिकाणी नागरिकांमध्ये चर्चा होताना दिसते. त्याच्या बऱ्याचशा पाण्याच्या लाईन देखील गायब आहेत, त्यांची बिलं या लोकांनी काढलेली आहेत. त्याचप्रमाणे जी वृक्षारोपणाचा यांनी कार्यक्रम केलेला एकाच ठिकाणी किती वेळा झाडं लावली याचीही चौकशी व्हावी यासाठी आज आपल्याला बोलवलेला आहे. त्याच पद्धतीनं प्रत्येक प्रभागामध्ये भाजपच्या प्रत्येक कार्यालयात भाजपचे पदाधिकारी हे पुढच्या निवडणुकीच्या उद्देशाने जे शिलाई मशीनचं वाटप आहे म्हणजे महापालिकेकडनं फॉर्म घेणार आणि आपल्या कार्यकर्त्यांना जे इच्छुक उमेदवार आहेत प्रत्येकाला 500 ते 1000 फॉर्म घेऊन हा महापालिकेचा पैसा त्या बापाचा भेटला पैसा असे शिलाई मशीन वाटप करा निघाले. ते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जे सातत्यानं लोकांसमोर येताना दिसत आहे. 8 वर्ष विकासाचा कुठलाही अजेंडा नव्हता. आपण पाहिला असेल मागच्या 15 दिवसापूर्वी एक सोशल मीडियावर आली होती. पनवेल महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि आता मतदारांना खुश करण्याची वेळ झाली आणि खऱ्या अर्थाने या मतदारांना खुश करण्यासाठी आज सगळे रस्ते चकाचक करण्यासाठी फक्त मतदारांचा अजेंडा घेऊन ही सगळी मंडळी पुढे येताना दिसते. आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आपणही या बाबतीत त्यांना प्रश्न विचारावे यासाठी पत्रिका परिषद आपण आयोजित केली आहे. त्याचप्रमाणे इथला जो छोटा आमचा ठेकेदार होता 3 ते 10 लाखापर्यंतची जी एकूणची कामं आहेत किमान 1-2 कामं केली तर वर्षाकाठी त्याला कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने होता. म्हणून ही सगळे छोटे कॉन्ट्रॅक्टर देशोधडीला लावण्याचं काम या भाजपच्या सत्ताधारी आमदार नगरसेवक यांनी केलेलं आहे. सगळी एकूणची कामं ही आज ती एकत्र क्लब करून मोठी कामं ही यांच्या 4-5 कंपन्या जशा क्रिकेटमध्ये आयपीएल तशा पनवेलमध्ये सगळे आयपीएल एकत्र झालेले आहेत. त्याच्यामुळे आपण ह्या बाबतीत लवकरच एक मोठा जन आक्रोश मोर्चा या महापालिकेच्या विरोधात आणि या शासनाच्या विरोधात दिवंगत नेते देवापाणी साहेबांच्या नामकरणासाठी आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये घेणार आहोत. म्हणून त्याची आता खूप तयारी करून आम्ही आपल्याला बोलावलेलं आहे. आपण सातत्यानं लोकांच्या जनतेशी नाराज असलेले प्रश्न आणि आपण ते मांडलेले आहेत आणि महाविकास आघाडीचे आपण बाजू सातत्याने मांडलेले आहे. त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण ह्याही विषयाला प्रसिद्धी देऊन लोकांपुढे यांनी कशा पद्धतीनं चुकीचा संदेश देत आम्ही
भाजपनं महामेरू म्हणून हे चुकीचं चित्र दाखवलेलं आहे आणि 8 वर्षामध्ये महापालिका असेल, पाणी असेल, रस्ते असेल, जल प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, बाजूला लेडीबाग असेल किंवा ह्यांचे आतापर्यंत आपल्याला अनुभव आला असेल, ह्यांनी सत्य बसायचा आणि ह्यांनी त्या विधानसभेमध्ये प्रश्न करायचा म्हणजे लोकांना वाटणारे म्हणजे सगळा टाका जाता आम्ही आहोत. त्याच्यामुळे लोकांना खऱ्या अर्थात तयार दिसण्यासाठी आपण आज ही पत्रकार परिषद लोकांकडे पोहोचाल अशा आशा व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक इथेच संपवतो. जय हिंद, जय भारत. चला सुरू करूया. पनवेल उरण महाविकास आघाडीच्या वतीनं आजची ही पत्रकार परिषद आम्ही मंडळीने आयोजित केलेली आहे. या पत्रकार परिषदेला उपस्थित आपण सारे पत्रकार बंधू आणि भगिनी, व्यासपीठावरील माझे सारे सहकारी, आमच्या महाविकास आघाडीचे सचिव सुदाम पाटील यांनी आपल्या साऱ्यांचं स्वागत केलेलं आहे. ज्या पद्धतीनं या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेची सत्ता राबवली जाते ते बघितल्यानंतर मध्यंतरीच्या काळात प्रॉपर्टी टॅक्सच्या संदर्भात आम्ही मंडळींनी मोर्चा काढलेला होता. त्याच वेळेला नसलेला पाणी पुरवठा आणि विविध नागरिक सुविधांचाही प्रश्न आम्ही हाताळलेला होता आणि पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांना त्याच वेळेस आम्ही विनंती केलेली होती की आमच्या भावना आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा, अन्यथा आम्हाला पुन्हा महापालिकेशी निगडीत विविध विषयांसाठी मोर्चा काढावा लागेल. मध्यंतरीच्या काळात मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब, नगरविकास विभाग 2 चे सचिव गोविंदराज साहेब यांना या गंभीर प्रश्नांच्या संदर्भात पत्रव्यवहारही केलेला होता. पण ना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी पनवेलकरांची दिवाळी अभ्यंग स्नानाऐवजी विना स्नान केली त्याची दखल घेतली, ना नगरविकास विभागाचे सचिव गोविंदराज यांनी त्याची दखल घेतली आणि ज्या पद्धतीनं चर्चा चालू आहेत, कामं चालू आहेत ती बघता जनतेचे प्रश्न सोडून बाकी सारा विषय या ठिकाणी चालतो अशी परिस्थिती आहे. या सोबतच आदरणीय दिवा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं या दृष्टीनं मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडीचे भिवंडीचे खासदार बाळामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी माणकोली ते विमानतळ परिसर आणि दासई अशी एक रॅली काढलेली होती. अतिशय उदंड असा प्रतिसाद ठाणे, नवी मुंबई, मुंबई, पालघर, रायगड या 5ही सागरी जिल्ह्यातल्या जनतेनं त्या रॅलीला दिलेला होता. पनवेल उरण महाविकास आघाडीच्या वतीनं देखील आपण त्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची विनंती पनवेल उरणकरांना केलेली होती आणि अतिशय मोठ्या संख्येनं आपले स्थानिक त्या ठिकाणी उपस्थित होते. पंतप्रधान महोदयांच्या हस्ते विमानतळाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम जाहीर झालेला होता आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की 3 महिन्यात हा विषय संपून जाईल आणि उड्डाण होते वेळेस त्या ठिकाणी दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं स्वागत आहे अशी अनाउन्समेंट होईल, घोषणा होईल असं आम्हाला आश्वासित केलं आहे असं या ठिकाणचे दोन्ही आमदार आणि भाजपच्या साऱ्या सत्ताधारी मंडळींनी सांगितलेलं होतं. पण आता 25 तारखेला विमानतळाच्या कार्यान्वयन होणं जाहीर झालेलं आहे. 25 ला विमान उड्डाण सुरू होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर 22 तारखेला माणकोली ते
नवी मुंबई विमानतळ अशी पायी रॅली बाळामामा म्हात्रेंनी पुन्हा जाहीर केलेली आहे. या आंदोलनामध्ये देखील पनवेल उरण महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनं सामील होणार आहे आणि दिवा पाटील साहेबांचं नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावं त्या दृष्टीनं जे काही उपक्रम हाती घेतले जातील त्याच्यामध्ये पूर्ण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं आम्ही मंडळी सहभागी असू. त्या दृष्टीनं आम्ही मंडळी आमच्या महाविकास आघाडी आणि सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकाही पूर्वतयारीसाठी सुरू करतोय. या 2 विषयांची माहिती आपल्या माध्यमांच्या द्वारे वर्तमानपत्र असतील, चॅनल्स असतील, YouTube चॅनल्स असतील याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जनतेपर्यंत पोहोचावी म्हणून आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलंय. आपण बघतोय की लिटरली खरोखर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातल्या अनेक शहरातल्या मंडळींना दिवाळीच्या दिवशी अभ्यंग स्नान बाजूला राहिलं, आंघोळीला पाणी नव्हतं अशी परिस्थिती आहे. आपल्या समोर भरतकुमार कांबळे बसल्यात स्वप्नपूर्ती. त्या वसाहतवाल्यांनी त्यावेळेस मोठं आंदोलन केलं होतं. त्याची व्हर्च्युअल दखल तर सरकारनं घेतली पण पाणी काही पिता आलं नाही. अशी परिस्थिती आहे. मोठ्या मोठ्या बाता करायच्या, प्रत्यक्षात मात्र नागरी सुविधांचा पत्ता नाही. पनवेल शहराची अवस्था आपण जर बघितली तर सुरुवातीला पनवेल हे अतिशय टुमदार शहर म्हणून प्रसिद्ध होतं. आज पनवेलमध्ये पाणी नाही आहे. पनवेलचे तेच रस्ते बनलेत जे त्यांना निवडणुकीला निधी उभा करण्याच्या दृष्टीनं आवश्यक वाटत होते. त्या ठिकाणी ब्रेकर लावून रस्ते फोडून रस्ते बनवले गेले. पण पनवेलच्या अंतर्गत रस्त्यांची अवस्था आपण बघितली तर अनेक जणांना या ठिकाणी पाठीच्या दुखण्याने सतावलेला आहे. पनवेलचा प्रत्येक भाग हा खालपासून वरपर्यंत धुळीनं भरलेला आहे. प्रचंड प्रदूषण, वाहतुकीची प्रचंड कोंडी, पाण्याचा दुष्काळ, रस्त्यांची दुरावस्था, मुलांना खेळायला मैदानं नाहीत, ज्येष्ठांना विरंगुळ्यासाठी गार्डन्स नाहीत अशी परिस्थिती या शहराची झालेली आहे. मात्र न चुकणारी एक गोष्ट आहे की पनवेलच्या बहुतांश शहरामध्ये एव्हरेज लाईनचं पाणी वर येताना आणि रस्त्यावर त्या ठिकाणी लोकांना या संडासच्या पाण्यातून जाताना आपण कायम बघतो. ही सारी दुरावस्था होत असताना 16 वर्ष प्रशांत ठाकूर आमदार आहेत. तत्पूर्वी ते पनवेल नगर परिषदेचे नगराध्यक्ष होते. सातत्यानं सत्तेच्या वरिष्ठ वर्तुळात ते वावरतायत पण त्यांचा फायदा सत्तेच्या वर्तुळाचा पनवेलकरांना कुठेही मिळालेला दिसून येत नाही अशी परिस्थिती आहे. अभिमानानं सांगावं की बाबा ही गोष्ट मी शासनाकडून पनवेलसाठी आणली अशी एकही गोष्ट घडलेली नाही. पनवेल महानगरपालिका झाल्यानंतर 2016 ते आज 25च्या डिसेंबरच्या निम्म्यावर आपण आहोत. या ठिकाणी शहराला पाणी पुरवठ्याचा सोर्स डेव्हलप करायच्या दृष्टीनं हालचाल नाही. शहरामध्ये नागरी सुविधेच्या नावावर ना कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य या कुठल्या गोष्टीची सुविधा आहे ना तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीनं महापालिकेच्या किंवा सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून कुठले प्रयत्न आहेत ना महिलांच्या सक्षमीकरणाचे कुठले उपक्रम आहेत अशी परिस्थिती आहे. जे रस्ते पावसाळ्यापूर्वी बनवले त्या रस्त्यांची डागडुजी आता पुन्हा चालू आहे आणि शहाजोगपणानं सांगतायत
की पावसाळ्यापूर्वी बनवलेले रस्ते पाऊस आधी आल्यामुळे खराब झाले, ते कॉन्ट्रॅक्टर स्वतःच्या निधीतून पुन्हा बनवतायत. पनवेल महानगरपालिकेतल्या नागरिकांच्या कराच्या पैशातून या रस्त्यांची कामं झाली, ती महिनाभरात उधळण्यासाठी नक्कीच झालेली नव्हती. ती उधळली हे मान्य करून आपण नागरिकांवर मेहरबानी करतोय. या पद्धतीनं कंत्राटदार स्वतःच्या पैशानं दुरुस्ती करतायत म्हणून सांगतायत. पण पनवेल महानगरपालिकेचं इस्टिमेट हे दर्जेदार आणि गुळगुळीत रस्त्यांसाठी होतं. आज दुरुस्त करण्याच्या नावावर इथं तुकडा टाकतायत, तिथं पॅच करतायत, तिथं तुकडा टाकतायत. पनवेलचे रस्ते झिगझॅग आहेत. जसं आता खारघरला एक कार्यक्रम कुठला तरी झालेला होता, ज्याच्यामध्ये दारू होती, ज्याच्यामध्ये ड्रग्ज होते. थेट राज्य सरकारनं खारघरला डुलणार व्यवस्थापन केलेलं होतं. तसे पनवेलचे रस्ते आहेत. नागरिकांच्या करातून 100 कोटी, 110 कोटी, 120 कोटी, 50 कोटी, 85 कोटी असे मोठे मोठे एस्टिमेट्स केले गेले. दर्जाहीन कामं केली गेली. या साऱ्या पार्श्वभूमीवर 16 तारखेला महाविकास आघाडीच्या वतीनं अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या चौकापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून त्या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेवर मोर्चाचं आयोजन महाविकास आघाडी आणि सामाजिक संघटनांना सोबत घेऊन आम्ही करायला मागतोय. आणि त्या मोर्चाला आपण प्रसिद्धी द्यावी ही विनंती करण्यासाठी आम्ही आपल्याला आमंत्रित केलंय. त्याचसोबत बाळामामांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन नव्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं या उद्दिष्टासाठी केलं जातंय, त्या आंदोलनाच्या बाबतीत आपल्या माध्यमांच्या माध्यमातून आपण प्रसिद्धी द्यावी आणि जनतेला जागरूक करावा अशी विनंती करायला आम्ही मंडळींनी आपल्याला बोलावलेला आहे. एखादा माणूस तब्बल 20-21 वर्ष एखाद्या शहराचं लोकप्रतिनिधित्व नेतृत्व करतो आणि आजच्या घडीला पनवेलकरांच्या पाण्यासाठी सोर्स कुठला विचारला तर कुठलाही सोर्स सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. मध्यंतरीची काही वर्ष पेणच्या पूर्व पट्ट्यातल्या बाळगंगा धरणाचं टिमकी वाजवत घालवली. आज कर्जतमध्ये आम्ही धरण करतोय म्हणून सांगून टाइमपास चाललाय, पण जनतेचं मात्र जीव चाललाय. पाण्या वाचून अशी परिस्थिती आहे. निवडणुकीच्या वेळेला 30-35 ऑफिसेस ओपन करायची, व्यवस्थित यंत्रणा लावून पैशाचा पुरेपूर वापर करत पैशाचं वाटप करून या पनवेल विधानसभा क्षेत्राच्या मतदार यादीमध्ये गोलमाल नोंदणी करून बोगस मतदार, दुबार मतदार, माहितांची मतं करून निवडणूक जिंकायची. निवडणूक जिंकल्यानंतर काम धोदानीच्या वाडीवर असलं तरी TIPL, काम शिरवलीला असलं तरी TIPL, काम पनवेल शहरात असलं तरी TIPL, कळंबोलीत असलं तरी TIPL, खारघरला असलं तरी TIPL आणि सोबतीला डमी जसे ठेवतात तसे VDIPL, PDIPL, PP खारपाटील, अजवानी, पुण्याच्या काही 4-2 ठराविक कंपन्या आणि नव्यानं JMMIPL या साऱ्या आस्थापनांच्या माध्यमातून प्रचंड भ्रष्टाचार करायचा. तेच पैसे त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना वाटायचे. पुन्हा मतदारांना पैसे, सोसायटीला पैसे, सोसायटीच्या कमिटीला पैसे, हे षडयंत्र करायचं आणि निवडणुका जिंकायच्या. जिंकल्या की पुन्हा तेच टेंडर, तीच कामं, तेच पैसे.
हे दुष्टचक्र कुठंतरी थांबलं पाहिजे या उद्देशानं महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही मंडळी या साऱ्याला वाचा फोडण्यासाठी आज आपल्याला बोलावलंय. आपल्याला विनंती आहे की आपल्यापैकी बरेचसे जण या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आमच्याकडून काही आलं किंवा तुम्हाला स्वतः दिसलं तर छापण्याचा आणि उघडकीस आणण्याचा प्रयत्न करताय, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो पनवेलकरांच्या वतीनं. पण याची गती वाढवणं गरजेचं आहे आणि त्याची ग्रॅव्हिटी पण वाढवण्याची गरज आहे अशी माझी आपल्याला विनंती आहे. पाण्याचा सोर्स नाही, प्रदूषणाच्या बाबतीत कारवाई नाही, प्रदूषण रोखण्याच्या नावावर एक कुठली तरी गाडी आणलेली आहे, रस्त्यावर पाणी मारत फिरत असते. पण त्याच्यानं काय होणार हा अतिशय मोठा प्रश्न आहे. वाहतूक कोंडीच्या बाबतीत कुठलंही धोरण घेतलं जात नाही, पार्किंगच्या बाबतीत धोरण नाही, तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचं धोरण नाही, महिला सक्षमीकरणाचं धोरण नाही. फक्त निवडणुका जिंकायच्या आणि आपल्या प्याद्यांचे खिचे भरायचे हा धंदा या ठिकाणी आहे. या साऱ्याच्या विरोधात आम्ही मंडळी 16 तारखेला पनवेल महानगर क्षेत्रातल्या मंडळींना विनंती करतोय की मोठ्या संख्येनं या मोर्चाला सहभागी होऊन आपल्या मनातला आक्रोश आपण प्रकट करावा. जनतेवर जबरदस्ती करून प्रॉपर्टी टॅक्सची वसुली करण्याचं काम अनेक ठिकाणी होतंय. 90% शास्ती माफ, 75% शास्ती माफ. पण जी गोष्ट जनतेला मान्यच नाही त्याला जनता काही प्रतिसाद देत नाही अशी परिस्थिती आहे. कराच्या बाबतीत ही पनवेलकरांना दिलासा मिळालाच पाहिजे हे आमचं धोरण आहे. त्यासाठी आम्ही जनतेला विनंती करून आंदोलनं, मोर्चे, निदर्शनं, धरणे हे सारे उपाय केलेले आहेत. पण या ठिकाणी गेल्याच्या पेक्षाही जाड पातळी असलेल्या सत्ताधाऱ्याला काही घाम फुटत नाही. पण एक निर्धार आम्ही पण केलेला आहे की पनवेलच्या जनतेला या जुलमी अशा प्रॉपर्टी टॅक्स मध्ये दिलासा मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. त्या दृष्टीनंही महापालिकेवर हा मोर्चा आपण आयोजित केलेला आहे. आज आपण बघतोय की 5-10 मिनिटाच्या प्रवासासाठी आपल्याला 2-2 तास घालवावे लागत आहेत. कळंबोली सर्कलच्या बाबतीत थोडंसं कुठंतरी नितीन गडकरींच्या प्रयत्नानं काम सुरू झालं, पण इतरत्र अवस्था जैसे ते आहे. आपण जर बघितलं तर रोडपालीच्या फुडलँड सिग्नलला गेल्या 6 महिन्यामध्ये 19 अपघात झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झालेला आहे. आमदार म्हणून मिरवणाऱ्या या मंडळींना त्या बाबतीत कुठं गम नाही, कुठला प्रयत्न नाही आणि जनतेला दिलासाही नाही अशी परिस्थिती आहे. आज पनवेलकर आपल्या आयुष्यातला 15 ते 20% वेळ रस्त्यामध्ये ट्रॅफिक वाहतूक कोंडीमध्ये घालवतोय अशी परिस्थिती आहे. आणि या पार्श्वभूमीवर गेंड्यापेक्षा जाड कातडी असलेल्या या सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाला जागृत करण्याच्या दृष्टीनं या मोर्चा आम्ही आयोजित करतोय. त्याला आपल्या प्रतियश माध्यमाच्या द्वारे प्रसिद्धी देऊन सहकार्य करावं अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी आपल्याला करतो. धन्यवाद. या ज्या पद्धतीने रस्त्याचा मुद्दा आपण सातत्याने मांडतो, या रस्त्यांवर दुखणं जे पनवेलकरांना सोसावं लागतंय त्याला जबाबदार असलेले प्रशासन, प्रशासकीय अधिकारी, आयुक्त त्यांच्यावरती काहीतरी कायदेशीर कारवाई करावी यासाठी काही आपली भूमिका काम आहे. मी स्पष्टपणानं उल्लेख केला की गेंड्यापेक्षा जाड कातडी असलेलं सत्ताधारी आणि निद्रिस्त प्रशासन, त्याच्यामध्ये आयुक्त, त्यांचे उपायुक्त, सहआयुक्त, त्याच्यानंतर त्यांचा इंजिनिअरिंग स्टाफ हे सारंच आलं. कारण
शेवटी एखादा लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असला तरी प्रशासन म्हणून त्यांनी त्यांचं काम केलंच पाहिजे. त्याच्यामध्ये ते सक्षमपणानं अपयशी होत आहेत, म्हणून त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही जातो. निश्चितपणानं त्यावेळेस आयुक्तांनी सांगितलं होतं मी यांची चौकशी करतो, अहवाल पनवेलकरांना सादर करतो. आमची मागणी राहणार आहे की तो अहवाल पनवेलच्या सर्वसामान्य नागरिकाला मिळाला पाहिजे. रस्त्याची दुरुस्ती करत असताना उद्या जर ह्या टेबलवर टेबल क्लॉथ टाकायचे पैसे दिलेत तर टाकलेला टेबल क्लॉथ 2 दिवसात फाटला आणि त्याला ठिगळं लावली तर ते काही समर्थनीय होत नाही. आमच्या पैशांनी आम्ही करतोय हे अतिशय निर्लज्जपणाचं म्हणणं आहे आणि आम्ही त्याच्यात भ्रष्टाचार केलाय हे मान्य करणारं म्हणणं आहे. आमची मागणी आहे जर आमच्या कराचा पैसा पनवेलकरांना दर्जेदार आणि चांगल्या दर्जाचे रस्ते गुळगुळीत रस्त्यांसाठी दिले असतील तर ठिगळे लावलेले रस्ते आम्हाला मान्य नाही. ही भूमिका आम्ही स्पष्टपणानं लढा. भूमिका घेणार शाश्वती का तुम्ही आगामी येणाऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणत असाल. आता तुम्ही इथे बसले मॅडम मॅडम बाजूला बसले तुम्ही एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा चढला होते तिथे बाबूला चिले साहेब आहेत पण त्याला ते भारतीय जनता पार्टीचे प्रमुख होते. आता सगळ्यांनी शेवटी विश्वास कसा ठेवायचा की तुम्ही या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्रच लढणार. एक गोष्ट आपण विचारली चांगली गोष्ट आहे. आम्ही जरी विधानसभेला वेगवेगळे लढलेलो होतो तरी विधानसभेचे उमेदवार म्हणून एकमेकाविरुद्ध आपस न ठेवता या नादान भाजपवाल्यांना सत्तेतनं हटवायचं असेल तर पनवेलकर जनतेच्या हितासाठी एकत्र आलं पाहिजे या भावनेनं मी असेल, लीना गरड असतील किंवा योगेश चिले असतील हे आम्ही जनतेच्या हितासाठी एकत्र येण्याची भूमिका घेतली आणि निवडणुका ह्या आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत हे निसंदिग्धपणा या ठिकाणी सांगायला मागतो. 300 लोक इच्छुक असणं ही सुद्धा पाचवी सत्ता महापालिका आमदार राज्य केंद्र अशी 5वी सत्ता असतानाही 300 जण आमच्याकडे इच्छुक असणंही मला वाटतं निकोप लोकशाहीचं लक्षण आहे. आम्ही आमच्या पद्धतीनं एकत्र बसून आगेपिछे करून तो प्रश्न नक्की मिटवू. ऐन घडीला परत पक्षात बदल करणार होतं असं काय अनुभव नव्यानं नाही या सगळ्या गोष्टी होत्यांना. परत या सगळ्यांचा ऍटिट्यूड द्यायचे बाकीच्या राज्यांमध्ये आता विधानसभेच्या निवडणुका तिथे ऍटिट्यूड घेऊन त्यांनी की बाबा आता आम्ही ही विकास कामं करू ती विकास कामं करू. तुम्ही द्या त्याचा आपली ठेव की बाबा आम्ही पक्ष बदलल्यानंतर महाविकास आघाडी बनवून येतो आमच्या गावावर जाणार नाही या लिहून तुम्ही आपण फोटो चांगला प्रश्न विचारला पण त्याच्या अगोदर हा फोटो फ्रेम बघा. हा फोटो तुमच्यासाठी उत्तर आहे. आज या फ्रेममध्ये सगळी मंडळी आहे ही सगळी एका मापाला ठाम आहे. आदल्या दिवशी मशालच्या चिन्हानं तुम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याचं ठरवलं होतं म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला नाही म्हटलं या वस्तुस्थिती लोकांनी विश्वास सगळं. हा जो फोरम फ्रेमचा तुम्ही उल्लेख करताय विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच्या पत्रकार परिषदेत पण हीच फ्रेम होती पण निवडणुकीच्या वेळेला ही फ्रेम कुठेही बघायला मिळाली नाही. उलटला परिस्थिती तशीच झाली. परवडण्यावालीच्या सगळ्यांची परवडल्याची परिस्थिती झाली. ऐन निवडणुकीच्या वेळेला असं काय होतं की तुम्हाला वेगवेगळ्या बाजूला लढावं लागतं. साईंनी त्याला आम्ही सगळ्यांनी भोगलेलं आहे. विधानसभेला काय झाली त्याच्यामुळे आम्ही
भोगलेला आहे, त्याच्यामुळे तो फटका सहन आम्ही केलेला आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आता ही राज्य पातळीवरची निवडणूक नाही, ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. त्याच्यामुळे मला एक विश्वास आहे, आम्ही सगळे दोन पावले पाठीमागे येऊन निवडून येणाऱ्या उमेदवार आम्ही तिथे देणार आहोत आणि महापालिकेमध्ये सत्य देणार आहे. इथे जागा मिळाली म्हणजे त्याला स्थान आहे. मॅडम मी तुमची पहिली फरकची सभा झाली पाहिजे. अख्खेच्या अख्खे त्यामुळे तुम्ही उमेदवार घोषित केले जवळपास तुम्ही अध्यक्ष अशा वेळी तुमची वेगळी जबाबदारी होती की त्यांनी जर ते सभा घेतली तुमचे उमेदवार घोषित केले अशा वेळी अध्यक्ष म्हणून तुम्ही तिथे असलं पाहिजे होतं किंवा तुमचं उत्तर असलं पाहिजे होतं की बाबा नाही काढायचं त्यानंतर तुम्ही त्यावेळी तुमची काय भूमिका होती. आता तुम्ही इथे दिसताय सागरजी त्यावेळेस आमची भूमिका वेगळी होती, आता भूमिका वेगळी आहे. त्यावेळेस आम्ही नसताना आमची म्हणून सभा झाली, त्यामुळे आम्ही किती मोठी आहे आपल्याला समजलं असेल. आणि आता त्याच्यानंतर आणि सर्व घटक पक्ष जे आहेत आपले महाविकास आघाडीमध्ये त्यामधून प्रमुख नेत्यांशी आमचा समन्वय साधला गेला. आम्हाला व्यवस्थित मानसन्मान मिळेल सांगितलं गेलं, त्यानंतर आमची भूमिका बदललेली आहे. विषय मोर्चा महापालिका भ्रष्टाचार आपण जे विचारताय आपला अधिकार आहे, आपल्याला उत्तरही आम्ही देणार आहोत. पण आमचे सहकारी सुदाम पाटलांनी सांगितलं की जे काही विधानसभेला तुम्ही बघितलं ते तुम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकीला दिसणार नाही, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा, एवढीच विनंती. महाविकास आघाडीची घटक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अल्पस्थिती विरुद्ध तुम्ही म्हणाला पवार साहेबांचा वाढदिवस आहे, वरिष्ठ नेते सतीश पाटील साहेब हे आदरणीय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घ्यायला गेलेत. या ठिकाणी त्यांचे नानावरे कामराज कांबळे या ठिकाणी कुठेतरी दिसलेत. कालच आम्ही त्या संदर्भात बसलो होतो, त्याच्यामुळे तशी काही परिस्थिती नाही. मी परत सांगतो, जे विधानसभेला तुम्ही अनुभवलं ते महानगरपालिकेच्या निवडणुकीला दिसणार नाही. सर परिसरातील दरवाजातील परिसरातील प्रदूषणाचा मोठा गंभीर प्रश्न हा प्रश्न प्रदूषणाच्या संदर्भात सातत्यानं आपण पाठपुरावा करत असतो. आज प्रदूषणाची पातळी इतकी उच्च झालेली आहे की तळोजा MIDCतले कारखानदार सुद्धा त्याची तक्रार करायला लागले. सातत्यानं त्या ठिकाणी मुंबई वेस्ट मॅनेजमेंट असेल किंवा या ठराविक काही प्रदूषण करणाऱ्या कंपन्या आहेत यांच्या विरोधात आम्ही आंदोलनं करतो, त्यांच्या विरोधात कोर्टात जातो, ग्रीन ट्रिब्युनलला जातो. मंत्र्यांना त्या ठिकाणी मी आणलं, पण मला अनुभव अतिशय वाईट आहे. लक्षवेधी सूचना मी मुंबई वेस्ट मॅनेजमेंटची मांडली, रामदास भाईंनी त्याला उत्तर दिलं, पण दुसऱ्या दिवशी माझ्या गावापासून 5 किलोमीटरवर तो प्रोजेक्ट असताना माझी लक्षवेधी सूचना त्यांनी उत्तर दिलं. त्याच्या तपासणीला जेव्हा ते आले तेव्हा ते एकटेच आले. खरं तर नैतिकदृष्ट्या बघायला गेलो तर ज्याचा प्रश्न आहे त्या सदस्याला सांगायला हवं होतं की बाबा बाळाराम पाटील साहेब मी रामकेला येतोय. ते आले, त्यांनी काय बघितलं काय केलं मी भाष्य करणार नाही, पण नंतर मला त्यांचा पुन्हा प्रस्ताव होता, असे काही प्रश्न प्रदूषणाचे असले तर तुम्ही लावा, मी त्यांच्यावर कारवाई करेन. मी त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये प्रश्न मांडणं टाळलं. याच्यात तुम्ही काय ते समजून जा. पण आम्ही सातत्यानं भांडतो, ग्रीन ट्रिब्युनल पासून कोर्टापासून सगळीकडे जातो. खारघर असेल, तळोजा फेज 2 फेज 1चे कार्यकर्ते असतील, या सगळ्यांच्या बरोबर टच राहून कुठं त्या त्या ठिकाणी कंपनीवाल्यांची थेट बोलते असतो. पण या सगळ्यांची जबाबदारी
जनतेनं लाखोच्या संख्येनं मतं देऊन ज्यांच्यावर टाकली त्यांना मात्र हे कुठं जाणवतच नाही हे दुर्दैव आहे. त्याच्यामुळे तळोजाच्या पर्यावरण प्रदूषणाच्या विषयावर, खारघरच्या विषयावर, नावडापेठच्या विषयावर आम्ही जागृत आहोत. आम्ही करत असतो. MPCB वाले त्या वेळेला कारवाई करत असतात. पण आता महाराष्ट्र शासनाचा कुठलाच विभाग असा विश्वसनीय राहिला नाही की त्याची बांधिलकी जनतेशी आहे, सर्वसामान्य माणसाशी आहे. तर संपूर्ण शासन यंत्रणेचं, सत्ताधाऱ्यांची शासन यंत्रणेची बांधिलकी वेगळ्याच कुठल्या तरी गोष्टीशी आहे, अशी परिस्थिती आहे. पंतप्रधान जेव्हा उद्घाटनाला आले त्यावेळेस आपला बोलण्या घेतला होता. एकूणच आताही बोलण्या घेतला आहे. दिबा पाटलांचा आकडा, नावाचा आकडा आपला कायम आहे. आणि त्यावेळेस उद्घाटनाच्या वेळेस आपल्या मोठ्या निवडून यासाठी पोलीस यंत्रणा असेल, शासन असेल यांचा मोठ्या प्रमाणात आपला दबाव होता. आता येणाऱ्या काळात कशा प्रकारचं नियोजन असेल आणि त्या दबावाला आपण बळी पडणार का? पोलीस यंत्रणेचा वगैरे दबाव आमच्यावर असायचं कारण नाही किंवा आम्ही तो दबाव मानायचंही कारण नाही. आम्ही लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून जनतेचा आवाज उठवतोय. आमच्या काही कुणाच्या 2 नंबरचे धंदे नाहीत. आम्ही काही कुणी वेगळ्या क्षेत्रात नाहीत. त्याच्यामुळे पोलिसांचा दबाव वगैरे नाही. पण नव्या मुंबईच्या पोलीस आयुक्तापासून साऱ्या पोलीस प्रशासनानं त्यावेळेस विनंती केली आणि त्यामुळे आम्ही तो मोर्चा रहित केला. ही वस्तुस्थिती आहे. दबाव असायचं कारण नाही. आम्ही लोकशाहीमध्ये संविधानानं, घटनेनं जे अधिकार आम्हाला दिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेनं, त्यांच्या माध्यमातून ते लोकांसाठी वापरतो. या ठिकाणच्या सर्वसामान्य नागरिकाची लोकसभेमध्ये भाषण करताना बाळामामाने अतिशय तपशीलवार सांगितलं की 90 लाख स्थानिक भूमिपुत्रांची मागणी आहे की या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे. त्या दृष्टीनं बाळामामांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्न करतोय. 22 तारखेचं आंदोलन होणार. आम्ही पूर्ण ताकदीनं त्या आंदोलनामध्ये उतरणार आणि त्याच्यानं झालं नाही, जरी सरकारनं दमनशाहीनं, दडपशाहीनं विमानतळाचं काम चालू केलं तरी दिबा पाटील साहेबांचं नाव लागण्याच्या दृष्टीनं आम्ही आमचा लढा अविरतपणानं कायम राहतो. ज्यावेळी महाविकास आघाडी सत्तेवर होती आणि त्यावेळी म्हणजे इथले स्थानिक सत्ताधारी असतील किंवा विविध सामाजिक संघटना त्याच्यामध्ये परत एकदा विरोधी पक्षाचे म्हणजे महाविकास आघाडीचे देखील होते, अजून देखील आहे कृषी समितीची जी भूमिका होती त्याच्यापेक्षा तुमची वेगळी होती. अजून देखील सातत्याने एकच उत्तर दिलं होतं की ज्या लोकांनी म्हणजे दिबा पाटलांच्या नावाला त्यावेळी विरोध केला होता त्यांनी आता नोकरीचे असो अशा दुसऱ्या शब्दामध्ये टीका केली जाते. आताची परिस्थिती बदललेली आहे. आता त्यांना तुम्ही कुठे पत्र दिलं आहे. नेमका या सगळ्या परिस्थितीमध्ये जनतेने काय समजावं की या लोकभावनेचा आदेश सध्या हे सरकार खरोखरच आदर ठेवणार आहे का? येत्या 25 तारखेला नामांकन होईल असं तुम्हाला वाटतंय का? आणि नाही झाली तर तुमची भूमिका काय असते का? निश्चितपणानं नामकरण व्हावं म्हणूनच आमचा प्रयत्न, आमचा लढा असणार आहे. त्याच्यामुळं आम्ही ते इच्छा धरून आहोत, तो प्रयत्न धरून आहोत. आपण जो उल्लेख केला मी मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो. ज्या वेळेस जासईला या लढ्याची सुरुवात झाली त्यावेळेस दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला द्यावं म्हणून त्या पंतावर सह्या करणारे सुरुवातीच्या काही लोकांमध्ये मी होतो, बबनदादा पाटील होते, त्यावेळेचे आमचे सहकारी JM म्हात्रे होते, नारायण शेठ घरत होते. पण 5 मीटिंग नंतर माझ्यासारख्याच्या लक्षात आलं की राम ठाकूर आणि त्यांचे सहकारी ह्या मुद्द्याचं राजकारण करू इच्छितात. जी कृती समिती दशरथदादा पाटलांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती त्या समितीच्या अध्यक्षांना दशरथदादांना सांगून मी त्या ठिकाणी निघालो की दादा हे कामकाज काही बरोबर चालत नाही. हे भाजपचं राजकारण या ठिकाणी कृती समितीच्या माध्यमातून करायचा प्रयत्न होतोय. त्याच्यामुळे ह्याच्या पुढे या बैठकांना आम्ही मंडळी येणार नाही हे सांगून आम्ही निघालो. आणि ज्या वेळेस नावाचा ट्विस्ट होता
खरं तर हा नावाचा ट्विस्ट आणायचं कामही एकनाथ शिंदेनी केलं. बाळासाहेबांचं नाव आल्यानंतर महाविकास आघाडी म्हणून जी भूमिका आमच्या सहकार्याने घेतली, आम्ही त्याच्या सोबत राहिलो. पण महाविकास आघाडी शासनाच्या शेवटच्या टप्प्यात, शेवटच्या कालखंडात माननीय उद्धवजींनीच या विमानतळाला आदरणीय दिवा पाटलांचा नाव द्यावं हा निर्णय घेतला. मी अतिशय विश्वासानं आणि खात्रीनं सांगतो, जर उद्धवजींनी बाळासाहेबांचं नाव मागं घेऊन दिवा पाटील साहेबांचं नाव देण्याचा शासन निर्णय केला नसता तर एकनाथ शिंदे कदापिही बाळासाहेबांचं नाव काढून दिवा पाटलांचं नाव द्या असा निर्णय घेऊ शकले नसते. कारण राजकीय दृष्ट्या ते त्यांना परवडणारं नव्हतं किंवा त्यांच्या अस्तित्वालाच ते नक लागलं असतं. त्याच्यामुळे आज कुणी काही बोलतील, काही आरोप करतील, पण ह्या प्रश्नाचं राजकारण रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या सहकार्याने सुरू केलं. या प्रश्नाला दिवा पाटलांचं नाव द्यावं हा निर्णय उद्धवजींनी घेतला आणि तदनंतर तो निर्णय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आदींनी कंटिन्यू करून विधिमंडळाचे ठराव झाले. पण ठराव झाल्याला वर्ष लोटून गेली तरी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समोर तो विषय आजपर्यंत गेलेला नाही. हे परवा दिवशी त्या ठिकाणी बाळामामाने स्पष्टपणानं सांगितलं. आज पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या 9-10 खासदारांनी दिल्लीत आंदोलन केल्यानंतर तो विषय दिल्लीत कुठंतरी ऐरणीवर आलेला आहे. हे जे सांगतायत ते 100% काही न करता आम्ही करतोय, आम्ही दिलंय, आम्ही केलंय सांगतायत अशी परिस्थिती. भाजपच्या व्यासपीठावरून वारंवार आपल्याला एक कायम टीका केली जाते. ज्यावेळेला आपण तुम्ही एकत्रपणाने ज्यावेळेला तुम्ही तिकडे भेटायला गेला होता, तुम्ही अशी मागणी केली होती की एखाद्या टर्मिनलला दिवा पाटील साहेबांचं नाव द्या, अशी मागणी स्पष्टपणाने प्रसारमाध्यमांसमोर मला वाटतं व्यक्त झाला नाही. या निमित्ताने मी स्पष्टपणानं सांगतो की ज्या वेळेस बाळासाहेब ठाकरे की दिबा पाटील हा ट्विस्ट झाला त्यावेळेस अटल सेतूला दिबा पाटलांचं नाव द्यायचं आणि त्याचसोबत डिपार्चर टर्मिनल ज्या ठिकाणाहून प्रवासी विमानात बसायला जातात त्या टर्मिनलला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायचं. कुठलं तरी गेट नाही, ज्या ठिकाणाहून नव्या मुंबई विमानतळातला प्रवासी देशी किंवा आंतरदेशीय प्रवास करायला जाईल त्या गेटला, डिपार्चरला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं. त्या परिसरामध्ये दिबा पाटील साहेबांचा पुतळा उभा राहावा आणि या लढ्याची एकंदर त्यांच्या जीवनातला ते सार त्या ठिकाणी कोरावं हा प्रस्ताव मी दिला होता. आणि मला त्यावेळेस जे वाटत होतं की बाबा हे ट्विस्ट होण्यापेक्षा शेवटी अटल सेतू देखील आज आंतरराष्ट्रीय स्तरावरलं एक नाव झालेलं आहे आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या डिपार्चर गेटला दिबा पाटील साहेबांचं नाव त्या ठिकाणी त्यांचा पुतळा असता तर ते देखील अगदीच भूमिका आमची सरळच होती की दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं. पण कुठंतरी ट्विस्ट होत असेल तर दिबा पाटील साहेबांची पूर्वी कायम राहावी त्या दृष्टीनं ती सूचना केली होती. पण महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या कालखंडात ज्या वेळेस हा प्रश्न कोविडमध्ये लोकांना मेले तरी चालतील पण रस्त्यावर आणण्यापर्यंत गेला, दिबा पाटलांच्या नावाशी यांना किती घेणं देणं आहे ते आपणही चांगलं जाणतो आणि आम्हीही चांगलं जाणतो. त्याच्यामुळे त्यावेळेस शेवटी उद्धवजींकडे बबनदादांनीच ती शिष्टाई केली होती की बाळासाहेबांचं नाव मागं घेऊन आपण दिबा पाटील साहेबांचं नाव स्थानिकांची भावना लक्षात घेऊन द्या आणि तदनंतरच ते नाव समोर आलेलं आहे. आपल्याला मान्यच करावं लागेल. या पद्धतीनं नवीन महानगरपालिकेवरती महाविकास आघाडीला निकाल करण्यासाठी आपण दिला आहे. पाण्याचा प्रश्न असेल, मालमत्ता कराचा प्रश्न असेल, म्हणजे प्रवेशकारांचे विविध प्रश्न
बदलण्यासाठी किंवा त्याला धीर देण्यासाठी महाविकास आघाडीने एखादी अशी विकासाची दृष्टी वगैरे काही तयार केली आहे का? आपण फक्त परिवर्तन करून पाहत आहे. नाही, निश्चितपणानं आमचा जो जाहीरनामा आपल्याला दिला जाईल त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख असेल. आम्ही मंडळी बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी पनवेलकरांना देणार नाही. आपण जर बघायला गेलं 20 वर्षाचा कालखंड एखाद्या कार्यक्षेत्राचा कायापलट करायला कमी आहे का, तर तसं अजिबात म्हणता येणार नाही. पण 20 वर्षामध्ये पनवेलला लोक येणार आहेत त्या पनवेलकरांना पाणी लागणार आहे हा विचार ज्यांनी केला नाही ते आमच्यावर टीका करत बसतात. त्यांना काय अधिकार आहे? गाडेश्वरच्या धरणाची उंची 10 मीटरनं वाढवली तर पनवेल खांदा कॉलनी नवीन पनवेलचा पाण्याचा प्रश्न वर्षभराचा असणार. खारघरच्या उत्तरेला असलेल्या तळोजे ग्रामपंचायतीचा जो डॅम आहे त्याचं स्ट्रेंथनिंग केलं, उंची वाढवली तर खारघरचा 4-5 महिन्याचा पाण्याचा प्रश्न मिटू शकेल. रिलायन्स इंडस्ट्रीज स्वतःसाठी शिरवलीच्या वरती जो डॅम करायला मागत होता बेकऱ्याचा, त्या स्पॉटला डॅम केला असता तर बाकीच्या एरियाचा प्रश्न सुटू शकतो अशी परिस्थिती आहे. पण करायचं काहीच नाही, आपली जबाबदारीच ती नाही, आपला तो विषयच नाही असं वागायचं. आणि दुर्दैवानं एक सत्य आहे की यंत्रणेच्या बळावर, पैशाच्या बळावर, पाशवी यंत्रणेच्या बळावर आणि लोकांना जाती धर्माच्या चक्रव्यूहामध्ये गुंतवून निवडणूक जिंकता येतात हे त्यांना कळालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतो, कोंढाणा जेव्हा होईल तेव्हा होईल, 28 किलोमीटरचा बोगदा होईल तेव्हा होईल, 2800 कोटी रुपये, 2850 कोटीचा. पण आम्ही आपल्याला मी मुद्दाम सांगेन, आमच्याकडे सत्ता तर काय होती, ग्रामपंचायत, पंचायत समिती, झेडपी, डीपीसीचा निधी वापरून आम्ही कळंबोलीकरांना दिलासा दिलेला होता. महेश, खारघरला आम्ही दिलासा दिलेला होता तब्बल 400-500 सोसायट्यांना. कामोठ्यामध्ये आम्ही तेच काम केलेलं होतं. तर ग्रामपंचायतीच्या सत्तेत आम्ही हे करू शकतो. तर मी ज्या पाणी पुरवठ्याच्या क्षेत्राचा विकास केला ते महापालिका म्हणून आम्ही नक्कीच करू शकतो. हा विश्वास मी पनवेलकरांना द्यायला मागतो. ज्या पद्धतीनं जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करत असताना या तालुक्यातल्या शाळांचा कायापालट आपण केला सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून. आज 2016 पासून ते आज 25 पालटला ज्या काही शाळा झाल्या त्या अजितदादांकडून मी निधी आणला होता त्याच शाळा झाल्या. बाकी शाळा दुरावस्थेला आहेत, अंगणवाड्या दुरावस्थेला आहेत, आरोग्य केंद्रांची परिस्थिती तीच आहे. जरी शाळा, अंगणवाड्या जिल्हा परिषदेच्या की महापालिकेच्या हा प्रश्न असला तरी शिकणारी पोरं ही पनवेल महानगरपालिका क्षेत्रातल्या लोकांचीच आहेत. हा विचार जेव्हा आमदार किंवा इथले नेते करत नाही तोपर्यंत या विभागाचा विकास त्यांच्या हातून घडणार नाही. म्हणून आम्हाला संधी द्या ही विनंती आम्ही पनवेलकरांना करणार. साहेब, माझा एक शेवटचा प्रश्न आहे. एक दिवा पाटलांच्या नावावर महाविकास आघाडी गेल्या अनेक वर्षांपासून आपला मोठ्या हा संघर्ष सुरू आहे. दिवा पाटलांचे सुपुत्र जे आहेत अतुल पाटील ते सध्या भारतीय जनता पार्टीच्या मांडीवर बसलेले आहेत. तुमच्या संपर्कात ते आहेत का आणि त्यांना तुम्ही काय सल्ला द्या? कारण की तुम्ही ज्या अतुल पाटलांचा आणि माझा निश्चितपणानं संपर्क आहे. अगदी गेल्या आठवड्यातच त्यांचा फोन आला होता की पाटील साहेबांची शताब्दी पुढच्या वर्षात आहे तर त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात रक्तदान शिबिर आपल्याला करायचं आहे. तुमच्याही आम्ही त्या मंडळींच्या ज्या संस्था आहेत त्यांना सांगतोय तुमच्याही संस्थेचं नाव द्या जेणेकरून आम्हाला त्याच्यात तुम्हाला सहभागी करून घ्या. अतुल पाटलांची भूमिका योग्य आहे. अतुल पाटलांचा माझा जो काही संबंध आहे वैयक्तिक लेवलला आहे. आम्ही अभिवादन करायला जातो, आम्ही कार्यक्रमात एकत्र भेटतो. अतुल पाटलांच्या भूमिकेवर मी बोलणार नाही. कारण आहे अतुल पाटील मी क्लासमेट आहोत. त्यांच्या काही असेल तर मला वाटतं इथनं जवळच त्यांचं घर आहे. आपण त्यांची भूमिका त्यांना विचारलेली बरी राहील.
मैत्रीमध्ये आम्ही आपलं एकमेकाला काही दोष लावणं किंवा एकमेकाच्या भूमिकेवर चर्चा करणं बरोबर होणार. सरकारने जर उद्या नाव नाही दिलं तर अब्दुल पाटलांची चुकी असेल की महाविकास आघाडीची चुकी असेल, कारण की ते एकतर चुकीच्या लोकांवर आहेत. ही चुकी पंडित नेहरू साहेबांची आहे. काही नाही झालं का पंडितजी वेगळं असतं. ते जाऊ द्या, हे घ्या. एक मिनिट तुम्हाला नंतर विचारा. मागच्या भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये जी दशमान योजना होती ते आपल्या समोर दाखवते. त्याच्यापैकी काय झालं हे कुठेतरी विचारा. 24 तास पाणी पुरवठा, सांडपाण्यावर पट्टीवर त्याचा पुनर्वापर, रस्ते आणि पायाभूत सुविधा, स्वस्त व दर्जेदार गृहनिर्माण योजना, महापालिका शाळांचे नेटवर्क, स्वस्त आणि दर्जेदार आरोग्य सुविधा, अत्याधुनिक क्रीडा सुविधा, उद्याने आणि पर्यावरण विकास, सांस्कृतिक विकास, पारदर्शी व कार्यक्षम प्रशासन. आता आम्हाला एवढे प्रश्न विचारले किमान याच्यातले निम्मे प्रश्न जरी त्याने उद्या त्यांच्या बांधण्याला जाऊन विचारा, तिथं कुठं सांगतं की पत्रिका परिषद झाल्यासारखी वाटतं. तुम्हाला पण विचारायला पाहिजे बाबा, मागे द्या तुम्ही पत्रकारांनंतर. पत्रकार म्हणून तुमचा अधिकार आहे प्रश्न थांबायचं अजिबात कारण नाही. आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करतो, आम्ही तुम्हाला उत्तर देई आहोत, उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. पाटील साहेब, आपण सर्व व्यासपीठ आज महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर बसलेले, आपण महाविकास आघाडीचे नेते म्हणून बबनदादांना नेहमी प्रमुख म्हणून पाहिलेले आहेत. आपण सर्व ह्या उपस्थित असलेले सगळे महाविकास आघाडीचे नेते आज एकमताने बबनदादांचा महाविकास आघाडीला दिलेला आदेश आगामी निवडणुकीत ह्या निर्णयाच्या सांगितलेल्या ह्या संदर्भामध्ये आखीर मांडणार का? आमचा निर्णय हा सामूहिक असेल आणि त्या दृष्टीनं आमच्या बैठकाही चालू आहेत. निर्णय आम्ही नक्की घेऊ आणि चांगल्या पद्धतीने एका गोष्टीचा उल्लेख राहून गेलाय. आपण पनवेलच्या रस्त्यावर फिरताना अतिशय चकचकीत असे बस थांबे बघतोय. 9 वर्षात बस नाही पण 27 लाखाचा एक बस थांबा, एक इथं मांडलाय, एक तिथं मांडलाय, एक समोर मांडलाय. बस थांब्यांच्या माध्यमातून निवडणूक निधीचा उपक्रम या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी केलाय अशी म्हणायची परिस्थिती आहे. तर आपण त्याची दखल घेतली पाहिजे की बस नाही पण बस थांबे मात्र उदंड झाले बस थांबे अशी परिस्थिती आहे. आम्ही बाळ्यामामा आणि जी कृती समिती आहे त्या सोबतीनं आहेत, त्याच्यामुळे इथं आम्ही डायरेक्ट जाहीर करणं चुकीचं होईल किंवा अप्रस्तुत होईल. त्याच्यामुळे 22च्या तयारीला आम्ही बसतोय. परवा बाळ्यामामा येत आहेत, पुढची धोरणं आम्ही ठरवून ठेवू. पण एक मात्र नक्की सांगतो, आम्ही काही पंतप्रधानांचा कार्यक्रम उरकून घेऊया, नंतर निवडणुका उरकून घेऊया अशा भावनेनं या प्रश्नाकडे बघत नाही. आमच्या मनामध्ये जे आहे ते करण्यासाठी आम्ही संघर्ष करत आहोत.